रावसाहेब दानवे यांनी माझ्यावर केस केली होती मनोज जरांगे। आम्ही याला दादा म्हणत होतो, पण तुझा आता कोणी उभं राहू दे, मी त्याला काचका दाखवतो। जरांगे यांचा रावसाहेब दानवे यांच्यावर निशाणा। दानवे यांनी SP PSIच्या हंताने माझ्यावर केस करायला लावली। जरांगे, एड्यांच्या नादी लागू नको, तुला मी ग्रामपंचायत सदस्य पण होऊ देणार नाही। जरांगे यांचा दानवे यांच्यावर निशाणा। तुझ्याजवळ पैसे असतील, तुझ्या पैशांनी मराठ्यांचं काहीही होत नाही। जरांगे, तू उगाच माझ्या नागे लागू नको। मी जर म्हटलो असतो दानवे यांना पाडा, तर तुम्ही 3 लाख मतांनी पडले असतात। जरांगे, रावसाहेब दानवे, तुमच्या गुंडांचे दात आमचे मराठे एका बुक्कीत पाडतील। जरांगे, रावसाहेब दानवे यांनी माझ्यावर केस केली होती असं मनोज जरांगे म्हणाले। आम्ही याला दादा म्हणत होतो, तुझं आता कोणी निवडणुकीत उभं राहू दे, त्याला मी कचका दाखवतो, असा हल्लाबोल जरांगे यांनी रावसाहेब दानवे यांच्यावर केला। रावसाहेब दानवे यांनी SP PSIच्या हाताने माझ्यावर केस करायला लावली असं म्हणत, एड्यांच्या नादी लागू नको, तुला मी ग्रामपंचायत सदस्य पण होऊ देणार नाही, असा इशारा जरांगे यांनी दानवे यांना दिलाय। तुझ्याजवळ पैसे असतील, तुझ्या पैशांनी मराठ्यांचं काहीही होत नाही असं सांगत, तू उगाच माझ्या मागे लागू नको। मी जर म्हणलो असतो तर त्याला पाडा, तर दानवे तुम्ही 3 लाख मतांनी पडला असता, असं जरांगे म्हणाले। रावसाहेब दानवे, तुमच्या गुंडांचे दात आमचे मराठे एका बुक्कीत पाडतील असं म्हणत जरांगे यांनी आज दिनांक 29 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजेच्या दरम्यान केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर निशाणा साधलाय। ह्या नोंदी निघालेल्या सरकारला लिहून दिले 5-5 झाला, 50ला 5 निघून किती झाली 2.5 कोटी। तरी आपण 1.5 धरू, वरचे काढून टाका 1 कोटी। 1.5 कोटी मराठा समाज आज आपला आरक्षणात गेला। एकजुटीचं हे यश आहे आपलं। आता ह्या आंदोलनातून मराठ्याच्या 10% आरक्षण पण मिळालंय, पण ते आपल्याला मान्य नाही, कारण ते टिकणार नाही। मराठा समाज मागास सिद्ध झालाय, तर तो ओबीसी आरक्षणात 50% घ्यायला पाहिजे होता, त्यांनी घेतला नाही, म्हणून ते आपल्याला मान्य नाही, कारण ते उडणारच आहे। हे बळत रडत पडत निवडणूक होत टिकणार आहेत। बघा तुम्ही लिहून ठेवा, कारण ते देवेंद्र भसलेच जर प्राणी येतो, बिगर पाणी पिणारा पृथ्वी तलावर कोणी आहे का? एखादा प्राणी नाही ना, पण ते आहे। कशात काय टाकून पिन पण पितो। शेतकऱ्याला मारीन, कोणाला गोरगरिबाला मारीन। मराठ्यांना न मिळणारं आरक्षण मिळालं, हे एक काम झालं आपले एकजुटीमुळे। आपल्याला 10% आरक्षणच मान्य नाही, पण ते आपल्यावर लादलं। पण एक विचार केला, उदाहरण म्हणून 2-2.25 कोटी मराठ्यांना आरक्षण ओबीसीतून मिळाले, गावाचे गावं निघालेत। कुणी काही म्हणू द्या, जुन्या नोंदी येतात, नव्या येतात, खोट्याच येतात, काही म्हणू द्या, त्यांना याच्या पलीकडे बोलायला जागाच नाही। पण गावाची गावं निघाली, याला साक्षीदार आपली जनता आहे का नाही? कधीच निघत नव्हत्या, मग निघायला कसं का लागले? हे मराठ्यांच्या एकजुटीचं यश। आता 10% आपल्याला घ्यायचंच नाहीये, ते टिकणार आहे की नाही? आणि तुम्हाला निवडणुकीच्या नंतर ते गेल्यालाच दिसत, लक्षात ठेवा तुम्ही, गेल्यालाच दिसणार, ते टिकूच देणार नाही, आणि ते टिकणार पण नाही। पण तरी ग्राह्य धरलं आपण, तर हे 1.5-2 कोटी मराठी आरक्षणात गेले, तर ते 10%, 100% आंदोलन यशस्वी झालं, 100%। पण ते आपल्याला मान्य नाही, ते भाग वेगळा आहे, ते आपल्याला मान्य नाही। ते ईडब्ल्यूएस आपल्यावर बळच लागलं देवेंद्र फडणवीस, म्हणून आपलं ईडब्ल्यूएस आरक्षण त्यांनी घातलं। आपल्याला 10% आरक्षण का नको? अरे तुम्ही इकडचे खाली बसावरती ग, त्यांना कधी दिसणार, ते वर माना करून करून जायचे पारकडं दुखून त्यांची, त्या खाली तुम्ही